आज पहा, शाहजाद शेख हा तृणमूल काँग्रेसचा एक नेता आहे। त्या नेत्यानं त्याच्या संदेशखाली या गावामध्ये ज्या पद्धतीचा महिलांवर अत्याचार केलाय आणि तो बरीच वर्ष करतोय आणि त्याला आता 50 ते 60 दिवस झाले की तो अत्याचार त्याचा उघडकीला आलाय। आज त्याला सकाळी अटक झाली आहे, पण अटक होताना आम्हाला एक आश्चर्य वाटतंय, ज्या राज्याची सीएम महिला आहे त्या महिला सीएम असताना सुद्धा महिलांवर अत्याचार होतो कसा, आणि तो होत असताना एवढे दिवस ही महिला सीएम एवढे उघड्या डोळ्यांनी तो अत्याचार पाहतेच कसा। मला वाटतं ज्या वेळेला आमच्या पीसीएमसी मध्ये क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये एक शेख नावाची व्यक्ती आम्ही पकडली, आम्ही त्याला जमीनदोस्त नाही केलाय, त्याच्या बिल्डिंग सकट जमीनदोस्त केलाय। तर ह्या वेळेला ह्या ममता सरकारला आम्ही जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही, कारण मला वाटतं ही महिला नाहीये, कारण महिला जर असती तर तिने ह्या पद्धतीने महिलांवर होणारे अत्याचार पाहत बसली नसती। त्या शेखला आज 10 दिवसाची पोलीस कोठडी झाली आहे, पण आम्ही सगळे समस्त महिला वर्ग आम्ही इथे मागणी करतोय की त्या नराधमाला सोडायचं नाही आणि त्या नराधमाला एवढी कठोर शिक्षा द्या की पुन्हा या पद्धतीचा अत्याचार कुठलाही नराधम करणार नाही। किती महिला सरकारने 55 दिवस लावले अटक करण्यासाठी, याकडे कसे पाहता? तेच आता म्हटलं ना तुम्हाला मी, जर एक महिला सीएम आहे, आज विचार करा आम्ही साधे कार्यकर्ते आहोत, पण एखाद्या महिलेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तरी आम्ही पळत सुटतो, पण आज जर सीएम ममता बॅनर्जी सारखी महिला असेल, ही महिला गप्प बसली कशी? म्हणजेच की ह्यांच्या दिव्याखाली 100% काय अंधार आहे तो शोधून काढला पाहिजे, आणि अशा अत्याचार केलेल्या माणसाला 50 दिवसांनी पण सापडला, तो पण कधी कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर। त्यामुळे ह्या पद्धतीचं ह्यानंतरचं ममता सरकार जगू शकणार नाही आणि आम्ही त्यांना जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही। बऱ्याच महिलांवर आले, त्याच्या आकडेवारी आता इथे बोलण्यात अर्थ नाही, बऱ्याच महिलांवर अत्याचार झालाय। त्या माणसाला सोडायचं नाहीये, त्याला कठोर शासन झालं पाहिजे, एवढं कठोर शासन झालं पाहिजे की कुठलाही माणूस यापुढे असा अत्याचार करायला दजावला नाही पाहिजे, तो घाबरला पाहिजे।